नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका संगीत किती शीघ्र दमले होते तर परमेश्वर परमात्मा म्हणे तो सत सत दुसरं कैसे त्याने म्हणलेला मग महाराज दुसरे तुला जमणे थोवर आहे तो खरं म्हणजे गात्यातीलच्या चरणात सगळ्यांच्या भांडणात बनतला उपदेशपर प्रकरणातीला मग आहे बेटा अभंग तुकाराम महाराजांचा तुकाराम म्हणजे गात्यातील आहे चरणाच आहे आणि अभंगाला सुरुवात करण्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे इकडे साईला वगैरे आलं इकडे खाली येऊन बसण्याचं बाजूला इकडे जागा इकडे पुढे या. कीर्तनाला सुरुवात करणारी पहिला मुद्दा असा आहे तुकोबाराच्या गात्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपार आहेत, काही अभंग संतपार आहेत, काही अभंग विनंतीपार आहेत, काही अभंग विनवणीपार आहेत, काही अभंग सालोबालो आहेत, काही अभंग घोंगडी आहे, काही अभंग पाईक आहेत, काही अभंग व्याभिचारी अभंग आहेत, काही अभंग घोंगडीत आहे, काही अभंग काला आहे, काही अभंग भोपाळ आहेत, काही अभंग गवळणी आहेत, तर काही अभंग उपदेशपर आहेत. अख्खा गाथा असा आहे त्यात काही जे अभंग आहेत ते उपदेशपर आहेत. मग उपदेशामध्ये 2 प्रकार आहेत. काही अभंग जनाला आहे, काही अभंग मनाला आहेत. उदाहरणार्थ शनोक्षणी हाची जनाला, पंढरीशी दारे जनाला, आपला तो एक देव करणी हवा जनाला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला जनाला. पण काही अभंग असे नको नको मना मनाला. काही अभंग जनाला आहेत आणि काही अभंग मनाला आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग मनाला नाही जनाला. कीर्तनाला घेतलेला अभंग गात्यातील आहे, कडवे 4 आहेत, उपदेशपर आहे आणि जनाला उपदेश आहे. अभंगातला पहिला मुद्दा फायनल असा. दुसरा मुद्दा ऐकणाऱ्यांची शंका. तुकाराम महाराजांनी हा गाथा माणसासाठी का लिहिला? व्हॉट इज इट रिझन बिहाइंड इट? त्याला कारण काय? या जगात एकही गोष्ट बिगर कारणाची घडत नाही. माणसं गरीब झाली यालाही कारण आहे. उत्पन्न कमी झालं, व्यसन जास्त झालं. माणसं भिकारी का झाली? उत्पन्न कमी आहे, व्यसन जास्त आहे. माणसं लाचार का झाली? तर स्वाभिमान विकून जगायला लागली. माणसं मूर्खासारखी का वागायला लागली? तर फुकाट मिळालेली लक्ष्मी ही अनितीकडे नेत असते. कमी कष्टामध्ये पैसा मिळाला की तो अनितीला घेऊन येत असतो. माणसं म्हणतात ना तो माणूस येडेवानी का वागतो, माझाटल्यावानी का करतो? तर पैसा फुकाट मिळाला. घामाचा जर पैसा असेल तर तो नीतीकडे नेतो घामाचा, आणि कमी कष्टात जास्त असेल तर तो अनितीकडे नेतो. आणि कधी ध्यानात ठेवायचं, अनितीची लक्ष्मी तात्पुरतं समाधान देते पण नीतीची लक्ष्मी कायमचं समाधान देते. तात्पुरती गाडी घेतील, बंगला बांधतील, सोनं घाबर काही करतील, ते काही करतील पण क्षणिक. एका वाक्यात धृतराष्ट्र आंधळा होता, निडाय का अनिती आंधळा होता. त्याच्या डोक्यात एकच खटकी होती, राज्य मिळावं ते फक्त मला, दुसऱ्याला नाही. आणि फुकाट मिळतही होतं, त्याला देतही होते लोक. इतका नंगाट गडी आंधळा, तो म्हणला सुईच्या टोकावर मला निवडी देणार नाही. तर तुम्ही राज्याची भाषा का करता? इथे अनिती आली. गोपाल कृष्ण हात वरतायत, 5 गावाच्या मिटून टाका, तू तुझं पाय, आम्ही पाहू. परिणाम काय आहे? परिणाम डोकं जागेवर ठेवून ऐका. परिणाम खानदान संपली. खानदान संपली, टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्हाला कुठं अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. आणि कधी त्यांना ठेवायचं, कौरवांचा नाश पांडवांनी केला नाही, कौरवांचा नाश त्यांच्या कर्मांनी केला आहे. आणि तुमचं माझं जे वाटोळं झालंय ते आपल्या कर्माने झालंय, याला देव जबाबदार नाही. याचं कारण या आंधळ्या धृतराष्ट्राचं राज्य अनितीचं होतं. आणि महाराज नीतीला वागणारा विदूर या पठ्ठ्याने हुसकून दिला. जगाच्या पाठीवर नीती जर कुणाकडे असेल तर ती फक्त विदुराकडे.
विदुराला नीती सांगितली तर त्या ग्रंथाचं नाव विदुर नीती झालं. पण ह्या अंगलानं तो नीतीला सांगणारा उस्कून गेला. आणि जेव्हा राजातून नीती जाते तेव्हा अधोगती येते. गेला विदुर. ज्या वेळेस घरांमध्ये सासू सासऱ्यांचा तळतळाट होतो तेव्हा घराला उत्तरती करावी लागते. जेव्हा शेतकऱ्याच्या दारातून गाय कत्तल खाण्यात जाते तेव्हा शेतकऱ्यावर कर्ज काढून आत्महत्या करायची पाळी येते. जेव्हा हुंड्यासाठी एक निष्पाप सून जाळली जाते तेव्हा त्या घरातली नीती जाते आणि अनितीने घरच बरबाद होतो. जी जी माणसं 20-20 लाख रुपये भरून नोकरीला लागलेत त्यांना किती पगार असू द्या समाधान नाही. कारण भरले तेव्हा लागलेत. 10 लाख भरलेत आणि 1000 रुपये पगार घेतात. अरे बावल्या 10 लाखाचं याच 22,000 आहे. अक्कल येईल का? रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात असा एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. एखाद्याचं नाव सांगा चला. कधीच घडणार नाही. का? ती नीती आहे का अनिती आहे? तुम्ही आजारी आहात. कीर्तनाला दरिद्रेवानी काय बसले तुम्ही? काय पॉझिटिव्ह नाही राहत? तुम्ही मी भाग्यवान आहे दुसऱ्या लाटेतून वाचलोय. दुसऱ्या लाटेतून वाचलोय. महाराज तुमचा माझा आता जन्म नाही आहे, हा पुनर्जन्म आहे. का पण महामारीतून वाचलोय. हसत हसत जगा. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चाली? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्यानं ठेवणारे गेले. पुढे जाऊन सांगा डॉक्टरला काट्यात घालून वाचणार नाही इतक्या नोटा देणारी लोक होती गेली. पुढे सांगा यमानं जर लाच घेतली असती तर यांनी चेक यमाला पाठवला असता बाप खाल्ला असता. पण यमानं लाच घेतली नाही. ध्यानात ठेवा बसलेली माणसं. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया घातली. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलोय, कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायावर वाकलोय. ते पुण्य आपल्याला 2021ला काम आलं. यावर तुमचं मत काय? गॅरंटी नाही. हसत हसत जगा, हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही. आता गळ्यात हात घालून फिरणं गरजेचं आहे. मारामारी नाही. गेले आता ते दिवस. क्षणिक आहे. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होतं का नाही? हो, देवानं जी आर काढलाय. खोकला का ठोकला? खोकला का 3.5 लाखाला ठोकला? काही लोक खोकला दाबून मेली पण खोकली नाही. मेली क्षण भंगूर नाही बरवदा
या ठिकाणी सन्माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब, आदरणीय आमदार रमेश कराड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सत्कार नंतर करा, नंतर का आता करायचं आहे. आम्हाला विक्षेप न करू. तुम्हाला थांबायचं की जायचंय? हे थांबणार आहे. जाऊ द्या, घ्या ना हार घालून पटकन. या ठिकाणी आदरणीय आमदार रमेश कराड साहेब यांचं स्वागत करण्यासाठी ज्योतिबा गोरे यांना विनंती करतोय की आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. या बोला बोला. लातूर ग्रामीणच्या आधारवड आदरणीय आमदार रमेश कराड साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी सन्माननीय ज्योतिबा गोरे यांना विनंती करतोय, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, की आपण आदरणीय आमदार रमेश अप्पाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं. अध्यात्मातून प्रबोधनाची चळवळ ताणपणे चालवणारे समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या सोहळ्यामध्ये आदरणीय आमदार रमेश कराड साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. यानंतर आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, औषधाचे लोकप्रिय शेत रस्तेकरी आमदार यांचा सत्कार गोरखजी सावंत यांना विनंती करतोय की टाका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. इथे का घेतो इकडे ठेवते आठव बाई. यानंतर औषधाचे गटविकास अधिकारी सूर्यकांतजी भुजबळ यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान सन्माननीय राजकिरणजी साठे यांना विनंती करतो की भुजबळ साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. नाही काय नाही चाललं. ज्यांनी तिकडे फिरव माय नको. धन्यवाद. झालं का? धन्यवाद. एकदा आभार मानून घ्या, म्हणजे परत नंतर थांबत नाही लोक. मी या ठिकाणी सर्व आलेल्या अतिथींचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. विठाला विठाला आता काय होतं, ऐकणाऱ्याला करंट लागला. एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँगच झालते 1.5 वर्ष. रामभाऊ गेला गेला, हाय गेला. पाया पडून सांगतो, जीवन क्षणिक आहे. हसत हसत जगा, गॅरंटी नाही. आणि तो अनुभव आपण 3 महिन्यापूर्वी घेतलाय. कीर्तनाला बोलायचा, गॅरंटी नाही. आणि जगू नाही काय करणार. थोडं मागण्यातून परत पुढे येतो. माणसासाठी गाथा का केला हा प्रश्न चालू होता आपला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? त्याला काय कारण आहे? त्याचं उत्तर आहे, जी व्यक्ती देवाने खाली ज्यासाठी पाठवली त्यानं ते काम केलं पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर उपकार नाही. गायकानं गायन केलं तर काय उपकार आहे का? काम आहे तुमचं, काम आहे. तुम्हाला देवाने त्यासाठी पाठवलंय. परत ऐका, तुकोबारायला लोक ज्ञानी करण्यासाठी पाठवलं, तर ज्ञानोबारायला ज्ञान्यांना मोक्ष मिळवण्यासाठी. परत नीट ऐका, तुकोबारायला खाली पाठवलं का? अज्ञान माणसं ज्ञानी व्हावी. आणि ज्ञानोबारायला खाली पाठवलं, ज्ञान्यांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकावा आणि त्यांना मोक्ष मिळावा. नामदेवरायला खाली पाठवलं का? का तर जगाला भक्तीचं वेग लागावं. आणि नाथबाबाला खाली पाठवलं का? तर नाथबाबाला खाली का पाठवलं? भक्ती करून जग सुखी व्हावं. आणि महाराष्ट्रातल्या माणसाला छाते काढून जगता यावं म्हणून छत्रपतीला खाली पाठवलं. छत्रपतींना खाली पाठवण्याचं कारण काय? कुणाच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतःच आपण करणारी पहिली विभूती छत्रपती. का पाठवलंय खाली तुम्हाला? शेतकऱ्याला काय? शेती करायला पाठवलं. व्यापाराला व्यापार. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं पखवाद वाजवलं पाहिजे, गायकानं गायन केलं पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. केला पाहिजे. केला अभ्यास करीत नाही, फेट बांधायचा नाही.
तुम्हाला पाठवलंय. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, उपकार करीत नाही. हा विद्यार्थ्यानं अभ्यास केला पाहिजे. 4 वेळा एमपीएससी नापास होते, मी म्हणतो 5 वेळा होते. चाल, काय फरक पडला नापास झाल्यानं? काय फरक पडला नाही, पण पास झाल्यावर लाल दिवस आहे. पण लाल दिव्याची नोकरी लागत असेल तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे? काय हरकत का? जर तुम्हाला फायदाच होत असेल तर एक वाक्य सांगा, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. घाव सण करायला काय हरकत आहे? जर चांगलं होतच असेल, छाती योग्य आहे, उंची योग्य आहे, तब्येत योग्य आहे, पोलीस भरती जर जात सिलेक्शन होत असेल तर रोज 5 किलोमीटर पळायला हरकत का? तुमचा प्रॉफिटेबल होत असेल. आणि जीवनामध्ये हेच नोकऱ्या करण्यात काय, रिटायर झालं काही परमनंट झालं नाही. पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाहीत. असे कितीतरी बाप आहेत माझ्या पुढे बसेल इथं आता, मी नावं सगळं सांगतो. काय 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंटच्या रिटायर आहेत. 5 वर्षापूर्वी 20 मिळाले, गेल्या वर्षी 20 मिळाले. किती झाले? 40. आता राहिले किती? 60. काही झालं तर 10 वर्ष मिळत नाही. आणि ते आता 42. म्हशी बाजारले असते तर 150 रुपये रोख मिळाले. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात बुट साठून जागायचं नाही, बुट पॉलिश करून जागायचं. तुम्ही बधीर होईल तुम्हाला काय? तुम्ही आता माझ्या पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. कलियुगात खरं बोलायचं नाही कुणी. एखादा जर म्हणलं ना बैल गाभण आहे तर आपण म्हणायचं त्याच्या दुधाचाच आहे. बैल गाभण नाही, बैल जणला रात्री. ऐका कलीचे महिमान आता असं मोकळा झाला. 1.5 वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजने हरिपाठ विसरले, 40% कीर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं? 40% माळकऱ्यांनी माळा काढल्या, कोणीतरी झक मारली, अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. वांगे दिले सोडून हा ना अंडे, कुठली मंडी आली अंड्यावर? वांग 20 रुपये किलो, अंड 13 रुपयाला. मला ते माल काढत नव्हतं, ही खुडीची. काढा काढा, तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा 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 काढा, तुमचाच आधार आहे आम्हाला. काढा काढा, इस्टेटीला का आग लावी का? काढा काढा. तुम्हाला माहित नाही का बेसुनाला 3रा महिना आहे, तुम्हाला नातू पाहायचा नाही का? काढा काढा. काढली, टीव्हीला पट्टी आली, मालकऱ्यांना 5,000 मिळणारे, घातली. काढली बिल, घातली. पण 3री लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असते. ह्याला काढायची माळ, कोणी नवीन आणायचं काहीतरी. अंडे खाणे, कोरोना होत आहे. कोरोनाला एकच औषध, मन खंबीर ठेवा. बस, दुसरं औषध नाही. कोणा घेऊ नका, काय घेऊ नका. माइंड इज द बेस्ट ब्रेक ऑफ ए मॅन बॉडी. आणि एवढी माणसं स्टेजवरची खाली बसलेली मला उत्तर द्या. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरितो, उभा महाराष्ट्र साबण वेगळे वापरितो. रस्त्याच्या कडेचा भिकारी एखादा पॉझिटिव्ह निघलेला मला दाखवा. का?
एकटा राहू नाही तर अंगणवाडीत राहू, पण का? त्याचं उत्तर आहे, त्याचं मन खंबीर आहे. त्याला काय दुष्काळ पडला, लॉकडाऊन आहे झालं, त्याला काही नाही, झोपला. टेन्शन फ्री. हे माशी धरणारी माणसं अख्या रात धरणार ती का माहिती? 15 दिवस झाले अख्खा संसार बैलगाडीत घातलाय आणि ऊसतोडाला गेले. राहिला कुपी आहे, कुपी आहे, लाईट नाही, पाणी स्वच्छ नाही. पाणी स्वच्छ नाही. 12 कोणाचं चालू असलं तर आंघोळ आहे, साबणाची गाठ नाही, 8 महिन्यात निगेटिव्ह आहे. ऊस तोडून इथं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे. जेवढे अवयव तेवढे साबण आहे. हा साबण इकडे लावायचा नाही, हा इकडे लावायचा, हा इकडे लावायचा नाही, हा इकडे लावायचा नाही. आणि एवढे साबण लावून माणसं पॉझिटिव्ह आहे, याचं कारण मन खंबीर नाही. अरे काय व्हायचं ते होईल, भगवंत मला सांभाळणार आहे. निगेटिव्ह विचार करायची काय करायचं? कोणी नवीन काढायचं. सुरुवात आधी कोरोनाची, काढा प्या, काढा काढा. कोणी डोकं वापरलं? काढा प्याल्यावर कोरोना होत नाही. कुठले काढ्यावर? तो काढा इतका खतरनाक आला महाराज. इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला, हा नको नको. म्हणजे कोरोना राहिला बाजूला, मुळ्यातच उठलं. काय करा? अरे जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध, मन भजनात गुंतवा, मन खंबीर करा. कशाला अटॅक, कशाला? आणि कोरोना झालेल्या माणसाला आधार दिला पाहिजे. आपण आधार नाही दिला. मला एक वाक्य सांगत मला, यम त्रास देणार नाही एवढा त्रास कोरोना झालेल्या घरच्यांनी दिलाय. आणि ती माणसं कोरोनानं नाही गेली, मानसिक टेन्शन न गेली ती. काय आज्ञा, काय आज्ञा. सगळे सुशिक्षित लोक आहेत, कळलं ना आपल्याला? जरा विचार करा. सगळे डॉक्टर बिक्टर इंजिनियर शिक्षक पुढारी बिडारी लोक ऐका. कोरोनाच्या संपर्कात गेल्याने कोरोना होत नाही हे कुणीतरी कोणाला तरी सांगायला लागत होतं. कारण प्रत्येकाचा ह्युमिनिटी पॉवर वेगळा आहे. ऍबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इट डिफरन्स एव्हरी मॅन. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरंट. बॉडी इज सेम बट ह्युमिनिटी इज डिफरंट. प्रत्येकाचा ह्युमिनिटी पॉवर काय. त्या माणसाला वागणूक दिली, तो बसला तिथं बसायचं नाही. काय याला अर्थ आहे का? कशाला झक माराय नोकऱ्या करायच्या, शर्टिंग करू करू नोकऱ्या करायच्या ना, अकलीच्या 5 पट पगार घ्यायचा. घेताना तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला, का आपण पगार का असा घेतोय. हे लोकांना समजून सांगण्याची गरज होती. काय त्यानं हात लावला, हात नाही लावायचा, तिथं हात नाही लावायचा. तो तिथं बसला, बसायचं नाही. त्याच्या गाद्या पेटवल्या लोकांनी, तो गादीवर झोपला. तो पेटवल्यात का नाही? त्याला कोंडून घ्यायचे, खिडकीतून चपात्या द्यायच्या. राम वनवासाला गेला 14 वर्ष, तर सीता घेऊन गेलता. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं ढुकून पाहिलं नाही, भामटीनं ढुकून. उडकी खिडकीतून पाहती, झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. हा विनोद नाहीये महाराज. आपलं कीर्तन कीर्तन नाहीये, एनर्जी आहे. हे कीर्तन कीर्तन नाहीये. बसणाराचा एनर्जी, तुमच्यात एनर्जी आली. 6 महिन्याचं दुखणं गेलं 10 मिनिटात. अजून 1 तासात तुम्ही पुरे फ्रेश व्हा. माणसाला एनर्जीची गरज आहे. कुणी आधारच दिला नाही. हॉस्पिटल मधले काढत्याने गोळ्या फेकून दिल्या. घे गोळी फेकले तो म्हणला इतका पापी आहे मी मेलो. बरं भेटायला जाणारी माणसं इतके नालायक, त्यांनी आधार द्यावा का नाही? पेशंट तो खाटावर पडलाय, नळी लावली ऑक्सिजनची. हा नालायक मग एखाद्याने म्हणायचं काय होतंय, कसं काय, स्कोर काय. मग तो क्रिकेट खेळत होता, त्याच्या मागून पडून नळी घातली, ती आऊट झालंय. आणि हा काय विचारतोय, स्कोर काय. बरं ते शेजारी ते बसले, त्यानं झक मारायची. कमी आहे बा 17, आणि तू काचातून पाहतो याच्याकडे 17.
काय स्कोर. मग यानं म्हणायचं जास्त नाही. हा नाव आहे काय म्हणलं मध्ये इतका इतका अवघड आहे. 17 म्हणले हो अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा 9च होता. तरी पाहुणा तो राग गेलाय मी. अरे माणसांना आधार द्या. आधाराची गरज आहे. दुःख भोगलंय बसणारांनी 2च मिनिटात मुद्दा मांडीतून पुढे जातो. 50 वर्षात लोकांनी एवढं दुःख पाहिलं नव्हतं. एवढं दुःख 3 महिन्यात पाहिलंय. स्टेजवर बसलेली सगळी माणसं माझ्या सगळ्या प्रत्येकानं एक माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. पण टाळकरी भजने महाराज मंडळी ध्यानात ठेवा. जाऊ द्या प्रत्येक माणूस जाणार असेल, पण तो कसा गेलाय? अंत्यविधीला माणसं नाही, जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा पाणी पाजायला नाही. महाराज कुलप उघडायला माणसं राहिली नाही. काही घरांमध्ये कुलप उघडायला आई बाप राहिलेत. मुलगा गेलाय. गेला मुलगा. ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य काढायचं होतं ते झाडाच मुळा सकट उपासलाय. बायको पाणी पाजाय, बायको अंत्यविधीला नाही, मुलगा पाणी पाजायला नाही, भाऊबंद जाळायला नाहीत. अरे पिंड दान नाही. एका माणसानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिले नाही. मग एवढं भयानक चित्र देवाने शिकवलं तरी लोक विचार करीत नाही. काय बसणाऱ्या माणसांनी बदल केला वागण्यात मला सांगा. काय बदल केला? देवाने तुम्हाला जर चांगला झटका दिलाय तर आपण आपल्या वागण्यात बदल करावं. हे तर निश्चित आहे ना. हे तर निश्चित आहे ना. मग तुम्ही मी काय बदल केला? आई गेली, वडील गेले, भाऊ गेले. आणि 1.5 महिन्यामध्ये सरकारनं थोडे लोक मोकळे सोडले. कोरोना नावाची वस्तू सुद्धा लोक विसरून गेले. ज्यांच्या घरातला माणूस गेलाय तेच विसरले. जगाचं काय घडलं? किती माणसं बघ. याला एकच कारण आहे महाराज. धुंद झाली माणसं. पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. विसरली लोक. अरे जिचा नवरा गेला ती विसरली. ज्ञानात नाही तिच्या. गेला बापाचा बाप. 13 दिवसाच्या आत 2 गुजीरवाणी मुलं घेऊन सुनबाई बापाच्या घरी निघून गेले. असे किस्से आहेत. काय माणसांमध्ये बदल झालाय? काय सांगा मला. काय बदल होणं काळाची? काय बदल? कशाला भांडणं असावं? कशाला बांधावरून भांडण असावं? कशाला जमिनीवरून भांडण असावं? कशाला ग्रामपंचायतीच्या फारतीवरून भांडण असावं? अरे का असावं भांडण? का असावं? का असावं? कपाटभर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्याच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. का भांडण असावं? का असावं भांडण? जमीन जाग्यावर राहणार आहे. बैलगाडी भावाची वावरातून गेली. काय एवढं विशेष झालं? त्याला बैल खाली घालतात. मोटरसायकलवर चालला, ट्रॅक्टरवर हॉर्न वाजवला, त्याला गच्ची धरून आणतो. एखाद्यानं लाईट दिली त्याला अरे इतके किरकोळ मारामारी का असं? जीवन क्षणिक आहे. शिकलोय का नाही आपण? शिकलो. एकटा जळत होता रे, एकटा जळत होता. तर जाळणाऱ्यांनी 1500 रुपये घेतले. पण 500 एकर जमिनीचा मालक त्याला एकुलता एक पोरगा पेटवायला नव्हता. काय बदल केला आपण? उलट कोरोना झाल्यापासून लोक जास्त दारू प्यायला लागले. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्याला 18 ड्रम लागतात आता. सॅनिटायझर वाणी लोक दारू प्यायला लागली. कुठेही आपण हा विनोद नाही. जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या. भांडणं कमी करा. मारामारी करायला काय लागतं? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस, भोगशील ना? बॉक्सायला काय लागत? पण तू 3 लाख खर्च तो कवा? तू त्या जेलमध्ये राहणार आहे. मग 3 लाख काय त्याला वापरतो का? हक्काला असू दे ना. हा विनोद पाया पडतो तुमच्या. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म करायला आपल्या लोकांना? काय धर्म करायला? बसलेली माणसं जरा डोक्याला ताण द्या. आई गेली. आईचा एकुलता एक मुलगा गेला.
बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय, त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे. पण 13वा होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली बापाच्या घरी. उलटा तिच्या बापाने फोन केला, हाती फोडून घ्या, आम्हाला दुसरं लग्न करायचंय. कोणला केलेत मागच्या आठवड्यात. कोण मरतो रे कोणासाठी? अय, किस्सा गरम आहे त्यावर जग खरं आहे, आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे. मनगटातली ताकद संपलं का? धर्म टिकवा. काय धर्म कळतो आपल्याला? शिवाजी महाराजांची नावं आपण पानाच्या टपरीला दिलीत, इतके हलकट विचार आहेत आपले. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, संत तुकाराम पोल्ट्री फार्म. तुकाराम महाराज रांडे पाहत होते. माऊली धाबा. आजपासून आमदार राहेर पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. माझ्या आयुष्यात मी फक्त एकच करतो, मला खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठतो तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. दारुडे म्हणते आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. मग बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही पळून जाऊ नाही तर लफडं करू, इंदुरीकरचं काय जातं. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नाही. मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. चांगली बंगल्यात झक मारित होती, शेमड्या कार्ट्याच्या नादी लागली, टोळीची मुकादम झाली, कांदे लावून 9,500 रुपये एकर. संपली ना माणसं. आजपासून एक फायनल करायचं महाराज, शूरांची आणि संतांची नावं टपऱ्या टुपऱ्याला द्यायची नाहीत. हा आपल्या धर्माचा डायरेक्ट अपमान आहे. तुमचं काय मत आहे? कारण समय एका मिनिटात, आपल्या धर्माला त्याग आहे. त्याग. आपल्या धर्मात भाषण नाहीये, आपल्या धर्मात त्याग आहे. राज्याचा त्याग, तेव्हा राम. त्याग आहे राज्याचा. उद्या गादीवर बसायचं, राज्याभिषेकाची तयारी झाली. उद्या गादीवर बसायचं आहे, राज्याभिषेकाची तयारी झाली. अरे जो राजा गादीवर बसणार होता तोच राजा वल्कले नेसून वनवासाला गेला. त्याग केला. राज्याचा त्याग, आईचा त्याग, बापाचा त्याग, भावाचा त्याग, अयोध्येचा त्याग, वशिष्ठ ऋषीचा त्याग, तेव्हा राम. आणि आम्ही रामाचं नाव कुठं दिलंय? श्रीराम कुल्फी. म्हणजे प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होता. 400 एकर जमीन दान, तुकोबरायचा त्याग. बोटातलं रक्त भवानी मातेला दिलं, स्वराज्य स्थापन केलं, त्याग आहे. साडूचं नाव दे टपरीला, मिवनी बिअर बार दे. प्रिय शीत दे ना, स्मार्ट पीस पान स्टॉल दे. पण पाया पडतो धर्म वाचवा. काय मत आहे तुमचं? धर्माची पाळी, धर्माची त्याग. धर्म जर वाचला तरच जग वाचेल. वाक्य पटतंय का पहा? आणि काय वाचवणं गरजेचं आहे? धर्म. आता आम्ही एवढे वर जीव काढू, माणसं भरमस्त राहिली नाही. माणसं वाचन संपलं. पेपर वाचणाऱ्यांची 7% संख्या कमी झाली. जे 10,000 पेपर लागत होते तिथं फक्त 3,000 पेपर लागतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, आणि चांगलं सांगणाऱ्यांची संख्याच राहिली नाही. प्रत्येक माणसाच्या हातात 7,000चं खोकडं आलंय.
आणि हे मोबाईल हे देवाचं रौद्र रूप आहे, कधीच चांगलं नाही त्याच्यावर. काय पाहत कोणी उठायचं ते खोकडं घ्यायचं, येडे बाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत. लघवीला चैन सुद्धा खोलली नाही, बुटात पाणी गेलं पण मोठं झालं आहे का. आणि त्याच्यामुळे काय झालं एका मिनिटात सांगू. एक मोबाईल मुळे डोळे गेले. काय मत आहे तुमचं? 70चं म्हातारं बिगर चष्म्याचं वाचित आहे. ज्युनियर केजीला 2 टीचर दिसतात, 2 टीचर जाड काचाचा चष्मा घालतो ते. आणि ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कश काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कशी काय, त्याला 4 दिसत. गेलेत का नाही डोळे? एक बोला पटापट लहान बोला बैठे बैठे सावधान. सावधान काय माहिती 3 वर्ष. कितीला आहे तू? ए ब्रे कितीला आहे तू? तू टी शर्ट वाला कितीला आहे? अरे तूच खाली बसून सांग कितीला आहे? 8वीला? तू 7वीला गेला तरी. ऑनलाईन क्लास चालू आहे करतो का क्लास करतो? मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का? असं काय आलंय? विनोद नाही महाराज, 40 पोरांमधले 4च पोरं ऑनलाईन जॉईन आहे. अजिबात पोरं करीत नाही काय. आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो? क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9ला झोपलाय. पोरींच्या आळ्यांना विचारा ना, तुमचा मोबाईल लागत नाही? गुड्डीचे क्लास. आणि गुड्डी सारखी स्टडी करते, गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपडे धुत नाही, गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी चपात्या करत नाही, गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या मजल्यावर. पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. खरं का खोटं? सरळ बसायला आणायला बोर पटकाय आणि बोला तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही. करेक्ट. पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या. आणि आता पटापटा उत्तर द्या. मोबाईल मुळे मी म्हणतो तर डोळे गेले की नाही? जोरात बोला. डोळे पटापटा बोलायचं. आता बाकी जणी बोलायचं नाही कोणी. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू पटा फास्ट मध्ये. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, मित्र गेले, नातेवाईक गेले, संवाद संपला. आणि मोबाईल मुळे झोप गेली. झोप नाही. मोबाईल वापरणारे आवडले ती झोपती नाही. काय त्याने टिटवीचे अंडे खालीत का काय? झोपती नाही. आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या. म्हणजे आपण जीव काढायचा. पोरांनो मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. तुम्ही बोलायचं ना, त्यांना बोल द्या. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. पटापटा बोला. क्वार्टर सुरू केली. क्वार्टर प्यायला मला झोप आली. क्वार्टर प्यायला काय लागतात? पटापटा बोला. पैसे मिळावं त्याने चोरी सुरू केली. चोरी केली. दारू प्याला. भारी मोबाईल घेतला. करेक्ट. भारी मोबाईल घेतला. गेम खेळायला लागला. करेक्ट. गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दोस्ती झाली. कोणाशी? पुरीशी. करेक्ट. बोलायला रे पुरं पटकन. त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला. जोरात बोला. कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून गेला. तिनं याचं एटीएम मोकळं केलं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. करेक्ट. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून
गेली. हा एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकांचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का 10व्यात मी. अहो तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी. आणि अशी पुरीनं धोका देईल बाया पुन्हा बसले आता 2-3. मी नाव सगळं सांगाल आपलं काम वेगळं आहे. धर्म टिकवा. आणि आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसते कीर्तन ऐकू नका. तोचा मुद्दा संपायचा. त्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा केला. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथं होतो आपण. मी कुठे जाऊ द्या राजधानी. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक कोणी जन्मंडपाले माहितीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र कराड अभिमन्यू पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीय साठे कार्यक्रमस्थ ग्रामस्थ टाका पांडुरंग शिवलीकर वकील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपाले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांना धन्यवाद आणि मुद्द्याला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंतचा मुद्दाच एवढा झालाय. अभंग का घेतला आणि तो अभंग गाथा माणसासाठी का केला तर माणसाला मानसिक समाधानाची फक्त एक वाक्य फायनल करा. कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या. त्याचा आदर करा. त्याचा आदर करा. अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला अटॅक आला. आणि अटॅक हा रोग नाही. डॉक्टर विक्टर जरा लोकांना समजून सांगत जा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही. पण ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला. अटॅक अटॅक ही काय भानगड आहे. अटॅक 1.5 वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही. तो हृदयरोग तज्ञ का किडनी तज्ञ का बाळातपण तज्ञ. दवाखाना उघडा राहिला झोप. त्याची काय पाहायला पाहिजे होती पदवी. आता घोटाळा काय झाला. यांची 9वी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे कितीला गेले 10वीला. 10वीला नाही 11वीला. 11वीला नाही 12वीला नाही मेडिकलला गेले. डायरेक्ट मेडिकल आणि ते डॉक्टर झाले आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. काल माणसं नीट होती. त्यानं एकही परीक्षा दिली नाही. त्याच्याकडे गेला एक जण पेशंट. डॉक्टर साहेब कणकण होती हो. झोपा. झोपले. टोचलं. उठा. तुम्हाला झालं बी काय डॉक्टर साहेब. इतके दिवस आयुष्य झालं माझं. मला इंजेक्शन टोचल्यासारखं वाटलंच नाही आज. डॉक्टर म्हणले ते घाई धोत्रात गेले ते टोचलंच नाही. हे असं झालं. म्हणजे दारुडे स्टँडवर उभं राहिलं आणि एसटी आली. एसटी आली ते एसटी चढलं. मग ते मागून चढवून त्यानं ड्रायव्हर पशी बसलं. ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं त्याच्यावर बसलं. नुसता ड्रायव्हर पाहायचा. कंडक्टरनं बेल मारली. एसटी चालू झाली. एसटी 50-60 किलोमीटर गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले. कंडक्टरनं बेल मारली आणि ड्रायव्हर एसटी चालू करायचं. त्याला गेअरच सापडा. नुसतं इकडं तिकडं पाहायचं. हा म्हणलं काय सापडून राहिलं तुम्ही. तुम्हाला गेअरच सापडा. हा दारूडा त्या ड्रायव्हरला म्हणला गेअर आहे का. गेअर आहे का. मी बसलो तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढे ने माघान पुढे ने माघान. मला वाटलं तुम्हाला उपसा मी एका खसक्यात उपसून टाकला. 7 मीटर गाडी गेली 7 किलोमीटर तरी उपसलं. मी चहा पे पोत उपसावला. घ्या दांडक काय भांबावली लोक. एक जण दारू प्यायला लगवेलं बसलं. लगेलं बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याने. ते वाकलं. नीट पाहा कसं वाकडं झालं. सरळच व्हायला. लोक म्हणले बिघाडलं बा. ते रडायला लागले. बाकीचे मारतं का काय. डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका. त्याला सलाईनाची बिलायनाची काही गरज नाही. त्यानं घाईमध्ये पायजाम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं.
डॉक्टरने फक्त बटन मोकळं केलं. काय करणार? लोकांना अटॅक येऊ नये ही आधाराची गरज आहे. आणि अटॅक का आला सांगून टाकू एका मिनिटात. कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती? अपमानाशी. बोलायचं नाही, त्याच्या दारा पडून जायचं. अहो त्याच्या गाईचं दूध दिलं घ्यायचं, मग तो गायला पेत होता. त्याच्या पुढचा सांगा, गिरणीवाले निदळणं दिले नाहीत. काय याच्यापेक्षा काय वाईट आहे महाराज. आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो, काही याडपाड झालो. काय त्याला दळणं नाही, जेवायचं नाही, त्यांना असं पाहायचं. त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला. मग अटॅक का आला? तर मेंदू किती आहे? पटापटा बोला. दोन मेंदूला रक्तपुरवठा करणारी इथं शीळ आहे. या रक्तामध्ये इथे प्रत्येकाच्या घरी गेल्यावर अशा इथे जाड भाग आहे. याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन. नीट आहे का? ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं. मेंदूला 3 आवरण आहेत: मृडावरण, जालावरण आणि मध्यावरण. त्यामध्ये एक द्रव पदार्थ आहे. त्या द्रव पदार्थाचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ. आणि तो प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ मेंदूतला आरबीसी आणि डब्ल्यूबीसी ला जॉईंट आहे. नीट आहे का? म्हणजे तांबड्या पिशी आणि पांढऱ्या पिशी. म्हणजे तो द्रव पदार्थ रक्ताशी निगडीत आहे. आणि त्या रक्ताचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन मानवी शरीराच्या डाव्या बाजूला हृदय आहे. त्याला 4 कप्पे आहेत: उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयातून होताना 80% लोकांना अजून समजावं का तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. बरोबर आहे. तुमच्या शर्टाचा खिस्सा कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या बाजूला आहे? डाव्या. शाळा का झक मारा शिकले. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. नाजूक इंद्रिय इथं. जर 5-6 वेळा सायलेंट मध्ये व्हायब्रेट झाला, टेबलवर ठेवला तर आवाज येतो ना. मोबाईल जर टेबलवर ठेवला आणि रिंग आली तर आवाज येतो ना. मग हृदयाची स्पंदन मर्शीतच. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही. मोबाईल पॅन्टच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही. तुम्ही मला ठेवायचं कुठं? मागच्या खिशात. फुल रेंज. विनोद नाही, मोबाईलचा त्वचेशी संपर्क नसावा. शक्यतो शर्टिंग करणाऱ्या माणसांनी कमरेच्या बेल्टला कव्हर करावा. आणि तो मोबाईल त्वचेपासून दूर असावा. महिलांनी मोबाईल पर्समध्ये ठेवा. पर्स ही विशिष्ट अंतरावर त्वचेपासून राहते. मोबाईल त्वचेमध्ये नसावा. हे सांगण्याची गरज आहे. आता डॉक्टरच्या दरवाजच्या खिशात मोबाईल आहे. तुम्ही डॉक्टर मला काय माहित? मग ठेवायचं नाही. आणि हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता अटॅक काय होतं त्याचं उत्तर आहे काय? मेंदूला थिंकिंग झाली जास्त. थिंकिंग आणि रक्त झालं काय बोलत विचार झाले जास्त, रक्त झालं कमी. आणि हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी अधिक झालं की माणसाला घाम येतो. आणि घाम जास्त झाला की माणसाचं व्हायब्रेशन वाढतं. माणूस आपण त्याला म्हणतो तो घाबरट झाला. आणि घाबरल्यावर हृदयाचं जे रक्त आहे ते कमी प्रमाणात वाहतं. कमी प्रमाणात वाहिलं आणि हृदयाला रक्त मिळालं नाही का हृदय बंद होतं. इट इज कॉल्ड अटॅक. याला म्हणायचं अटॅक. मग अटॅक आलेल्या माणसाला लोक पहिलं विचार येतात ब्लॉकेज किती आहे, म्हणजे शिरा किती चॉकअप झाल्या त्याचं पाहिजे. आणि अटॅक झालेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. लई तपासून घ्यायचं नाही शरीर. माझ्याकडे आला आपली 1-2-3 महिने मिळून गाठ घ्यायचा तुम्ही, माणूस ओकेच. आता तुम्ही घरी गेल्यावर एकटे असणार, रिलॅक्स. आणि काय येतो महाराज त्याचं उत्तर आहे माणसांचा आहार सात्विक नाही, माणसांची बैठक सात्विक नाही. आणि मोबाईल मुळे एकाग्रता झाल्यामुळं मेंदूला ताण आहे. क्लिपा वापरायचं कमी करा. राजकारणी लोक आमदार साहेबांना त्यांना सांगतो तुमच्याशी बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच त्याच्याशी राजकारणी गप्पा मारा. जनता हलकट झाली. काय म्हणजे गेम दाखवणार. चांगली चांगली माणसं ह्या क्लिपा टाकणाऱ्यांनी संपून टाकली. काय मत आहे तुमचं? सांग. ही क्लिपा हे मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन नेता हे कॅमेरे फेमेरवाले ना
यांना गाजरे कीर्तन कळत नाही काही कळत नाही महाराज, यांना वांग कळत नाही काही. हे नालायक काय करता महाराज, घरी गेल्यावर कीर्तनातल्या ओव्या आणि प्रमाण काढून टाकीत्या आणि चांगलं एखादं वाक्य टाकीत्या क्लिप आणि आपल्या तासून ठोकीत्या. असे नालायक यांचं वाटोळच होणार. जर आज पण ही क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून हा विनोद नाही. क्लिप पण ना जरा कमी करा. काय म्हणते तुमचं? त्यातल्या त्या 2 माणसांनी जपलं पाहिजे क्लिपला, राजकारणी आणि अधिकारी. अधिकारी वर्गानं सुद्धा ऑफिसमध्ये आलेल्या माणसाचा मोबाईल बंद असेल तर त्याच्याशी ऑफिशियल गोष्ट बोलावी. तो मोबाईलच्या पेनच्या टोकात सुद्धा तुमची माहिती बाहेर काढू शकतो. तुमचं काय मत आहे? एक तर त्याला एंट्री द्यायची. मी 7-8 महिने झाले मला कॅमेरेवाल्याला सावलीला उभं करतो. जाऊ दे, त्यांना आपल्याला घोडा लावून द्या, काय फरक पडत नाही. पण त्यांच्यामुळे आपण वाईट दिवस भोगले. माझ्या इतके कोणीच भोगले नाही. अजूनही माझ्या भोवती लफडे चालूच आहे. रोज एक नवं लफड आहे. बरं, हे हलकट काय करतात, विचार करीत नाही. आता शिवलीकरांनी कीर्तन केलं. एक ग्रामस्थ आहेत गावचे, राजकिरण शेट आहेत आणि आमदार साहेब, एक चला विरंगुळा म्हणून कीर्तनाला बसले. ते बसले म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि समाजाचं प्रेम म्हणून ते बसले. याच्यात स्वार्थ आहे कोणाचा नाही. मग क्लिपवाले असं नाही टाकत. 2024 ची नगरपालिकेची तयारी झाली, अशी हलकट क्लिपा टाकी नाही आणि समाजाला बिघडून देतात. कशाच्या क्लिप? शिळीला बकरू झालं क्लिप, एपा खोल्यानं थोडं वाजवलं का टुकटुक क्लिप, यानं थोडं गायलं का क्लिप. अरे काय क्लिप? ते पुरी तर फार पागल झालं. मेकअप करती, साडी बिडी नेसती, नथ बीट घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावती. 80% आपल्या पोरी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला आहे. अरे आपली खानदान काय आहे? बावलाट्यासारखी केस मोकळं सोडी ती, जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालती आणि टिकलीचा पिस्तूल घेती आणि अमजद खानचे वाक्य बोलत. आता अमजद खान खोकला तरी मरली. काय बावळ्याचा नाद लागला त्या पोरीला. चपात्या करताना क्लिप, लाटण्यात हातात धरताना क्लिप. अहो त्यांना काय नव्हतं त्या म्हातारे बाबा. म्हातारे बी म्हातारीला बघला धरतं. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर, तुला आठवणी येतील. हा विनोद नाही, याला कंट्रोल व्हायलाच पाहिजे. काय आणि चांगल्या क्लिपा टाकत नाही. तुम्ही अभ्यास करा पोरं. आपण चित्रपट पाहतो, चित्रपटात नटी दारू घेत नाही, नटी पितान दाखवली जात नाही. ती नटी 10 गडी उचलून आपली ती कवा दारू पेलो. बरोबर आहे ना? सिनेमात कोणी टाकली का आतापर्यंत क्लिप? नाही. चित्रपटामध्ये बलात्कार ओपन दाखवला जात नाही, जात नाही. गुरुजी सारख्या एखाद्या चांगल्या माणसाच्या वर कॉमेडी केली जात नाही. महाराष्ट्रातलं सगळ्यात खातं चांगलं पोलीस, अख्खा कोरोना पोलिसांनी कंट्रोल केलाय. आता डॉक्टरचं फक्त नाव जात नाही तर खरे कोरोना योद्धे कोणी त्यांचा नाही सत्कार करायचा. खरा सत्कार कोणचा केला पाहिजे? त्या तिघांनी कोरोना कंट्रोल केलाय. एक पोलीस, 2 डॉक्टर आणि 3 सामाजिक संस्था. सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? पोलिसांचं. रोडवर उभं राहायचंय. कितीतरी बिचारींचे संसार उद्ध्वस्त झाले नाही? कितीतरी माणसं गेली. मुलगी परीक्षेला चालली, पप्पा मला जाता जाता सोडवा. अगं मला ड्युटी आहे, तू रिक्षाला जाय. संसार सोडून माणसाने काम केले. आपण थोडा विचार करणं, क्लिपा कमी करा. काय मत आहे तुमचं? कशाची क्लिप टाकायची बावळाटासारखं? आपलं काय तुम्हाला नक्की झालंय काय? हे बघ, चांगल्या प्रतीची गाय आहे तिची क्लिप टाका, दूध वाढीच्या घटकाची टाका, एखाद्यानं कापूस चांगला काढला त्याची टाका, एखाद्या पोराने कष्ट करून व्यवसाय उभा केला तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एक शेतकऱ्याच्या पोराने थोडा ITI केला, त्याला त्याची बुद्धी प्राप्त झाली, त्याने एखादं मशीन प्राप्त केलं तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. तो गरीबाचा मुलगा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं घरच्या घरी गायीचा वाण तयार केला आणि ती गाय 20 लिटर दूध देणारी ठरली, तिची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एखाद्या शेतकऱ्यानं शेती ठिबक केली,
ठिबक केली. ठिबक शेतीवर त्याने कर्ज न काढता अतिशय सुंदर शेती केली. त्याचं कौतुक करायला काही. शिळीला बकरू झालं, लघवीला उभा राहिला क्लिप. एकच करा, काही करा, पण नका करू नाश आयुष्याचा. इमिजिएटली ताबडतोब. आता बसून बदल करा. काय करा? 1-2-3 मुद्दे मांडतो. सगळे लोक लग्न करतात, करायला पाहिजे. कुटीचा खर्च करतात, करायला पाहिजे. करा. मुता आलाय तुम्हाला, करा. पण तुम्ही सगळे लोक जेवता कशावर? पत्रावळी. पत्रावळी. तुमची पत्रावळी कशाची? कशाची? थर्माकोलची. सडत का? कुजत का? 10 वर्षापूर्वी पत्रावळी कशी होती? पानाची. 3 दिवसामध्ये कुजत होती. त्या पत्रावळीवर अन्न नाही. किडे येतात, मुंग्या येतात, डुकरं येतात, गाय येते. ते पॉइझन आहे का अन्न आहे? पॉइझन आहे. पाया पडून सांगतो, आजपासून प्लास्टिक मुक्त जेवण करा. कुटीचा लॉन्स मानणाऱ्या माणसाला 500 ताटल्या विकत घ्यायला काय हरकत नाही. पण ताटलीवरच जेवलं पाहिजे यावर तुमचं काय मत आहे? अहो, त्या पर्यावरणाचा राज झाला. हा मुद्दा काळाची. दुसरा मुद्दा, माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर त्याचे सगळे कपडे आपण नदीत टाकतो. चांगलं नाही. गोधड्या गाधड्या नदीत टाकायच्या नाही. आजपासून पेटून द्यायच्या, कारण नदी माता आहे. आणि मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख घरी घेऊन या, गोणीत भरून, आणि शेतात 2-3 खड्डे घ्या आणि त्या खड्ड्यात ती राख टाका आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. झाड सरकारच्या भरोशावर लावला कधीच होणार नाही. सगळे झाडं जगले असते तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी माणसं तरफडून मेली नसते. एक व्यक्ती एक झाड, हाच आजच्या कीर्तनाचा संदेश. काय करतो जाऊ दे. जून महिना आला का गुरुजी उठला, उकरा शाळा. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच. फक्त उकरायचा, स्माईल, फोटो, मिळालं. एक व्यक्ती एक झाड. आणि नदी माता आहे, सांभाळली पाहिजे. असं आयुष्य झालं. मोबाईलचे वापर कमी करा आणि क्लिपा बंद करा. मरा आलं, बायका मिळालं ना, रेंज गेली. काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. बायको नाही मिळणाऱ्या पोरांना एकच पर्याय आता, मामाचा आधार. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 4. त्या मामाला नाही. तू झाला मठाधिपती. त्या मामाला नाही. तुझ्या रे एवढ्या मामाला मुलगी आहे का? नाही. तुझ्या नाही. मग तुमचे मामा करतात काय?
त्या मामाला नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळा हिंडतोय नाही असा जर केलं तर आयुष्याचा नाश हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या 4 महिने 4 वर्षात बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय कायचा भाऊ कायची बहीण आली फक्त चाललंय यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने भावांना खाते फोडायला आहे जाम करून टाकले भाऊ जाम भाऊ तिच्या दाराचा तू बाई सही कर आज दिसलं का माघर तुला इतके दिवस कुठे गेला तो म्हणतो झालं गेलं मोरदी बाई पाया पडतो पण सही थांब त्यांना विचारू दे कोणला त्या तुला ऐकीचा ना त्याला तो म्हणतो लावून धर 5-50 हजार मिळतील लावून धर आपल्या खाली सही करू नको 25% बहिणींनी भाऊ जेलमध्ये नेऊन घातले कायचे नाते नाही रे या दिवाळीला बाई करकुटे आणू नको वाटी आणू नको तू येऊच नको बहीण कायचा भाऊ आलाय 25% भाऊ भावाच्या गाड्या वावरातून जाऊन देणं कायचा भाऊ काय रिकाम्या वावरातून गाडी गेली ना तकलीफ झाली मग कशी जिरली 3 एकरला 3 क्विंटल तरी निघलं मग कायची प्रियशी बुटगाण ठेवला प्रियशीला बॅलन्स टाकला गजाळ गाठ ठेवलं पेट्रोल टाकलं आणि ते मॉडेल गाडीवर बसवलं वर फाट्या बावलीची याडपाट पोरती आणि येड्या बाबलीत का पाहण्यात बसली हायवेच्या काढाला ती बंगरी पोर आणि ती शिमरी पोर त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय तू माझं हृदय फाडून पाय तो म्हणायचा मी पॉझिटिव्ह निघलो तिनं बाबलीतच सोडून दिला गेली निघून तिनं दुसऱ्याच पोराला मेसेज टाकला याचा स्कोर वाढला मेलं पाहता काय माहिती याचं प्रेम काय आलं रे महाराज या जगात फक्त भजनच सत्य आहे काय खरं काय भाऊन काय जी भाऊजन काय मित्र काही लोक म्हणते आम्हाला 5 वाजता लोक वाट पाहत्या पाजितो म्हणून पाजायचं बंद करतोय मौतीला सुद्धा येणार नाही लोकांना काय घेणे काय म्हणते आम्हाला लय माणूस की काय प्रेम अरे या जगात 3च माणसं आपलेत 1 आई वडील 2 संत 3 भगवंत बस हिच्या शेतकऱ्याचा बैल गुडघ्या एकदा गवतात चरतोय अजून त्याला सर्पदंश नाही शेतकऱ्याचा बैल गुडघ्या इतक्या गवतात आहे पण सुखरूप घरी येतोय शेतकऱ्याची बायको कपाशीमध्ये दिवसभर आहे अजून विंच चावला नाही एवढा प्रवास आपण करतोय अजून अपघात नाही आहे का ना देवाची कृपा हे बाकी भंगारांच्या काय नाही लागत आणि आमचं काय तुमचं काय तुमचं काय कटेवर हात ठेवतो विठेवर उभा राहतो पण अख्ख्या जगाला सांभाळतो लाकडातला अग्नी ऑफिस मध्ये गेलेला माणूस निवांत घरी येतो शेतकऱ्याची बाई कुलूप लावते आणि शावी घराजवळच कुठतरी कोणारत ठेवते बकरं बाहेर आहेत कोंबड्या बाहेर आहेत धान्याचे पोते बाहेर आहेत देव निवांत सांभाळतो आज 70% शेतकऱ्याचं धान्य वाट्यावर आहे झोपायला तो घरात आहे पण सांभाळतो का नाही मागे पुढे निवारा
सांभाळतात, संत सांभाळतो, देव सांभाळतो. कोण आहे बाकीचं? नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडीत, असे हात करते. सगळे हप्ते पेड करा, तोवर दुसरा हप्ता घेऊन येते. आणि नवरीची आई रडती आणि हळदीत नाचती. काय भागते? नवरीचा बाप नाही रडत कधी. त्याला बँडवाला म्हणतो राम राम, तुम्हाला थांब, नवरीचं जाऊ दे भाऊ. कशातही पैसे घालतात लोक. देऊ दूध काय लिटर आहे? दूध 50, बरोबर आहे. आणि पनीर 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 200 रुपये, 200 धरा. पनीर कशातलं हे कोणी सांगितलं तुम्हाला? पनीर दुधाचं असतं हे तुम्हाला कोणी सांगितलं? नासलेल्या दुधाचं पनीर राहतं. आता नासलेल्या दुधाचं पनीर केवढ्याला आहे? 200 रुपये. आणि प्युअर दूध मग काय खावा याच्या जर आखली नाही तर जग सुधारायचा काय समज राहिला? 1 लिटर दूध प्याला ना ते 2 दिवस जेवणार नाही. प्युअर दूध शिवाय शरीर मजबूत. पण आपल्याकडं पनीर जेवण घालणारी पार्टी तगडी. असं आता पनीर होतो. अहो ते भिकार माणूस येतो, त्यांना नासकच घातलं. काय खावा? दूध पेत जायचं, पनीर नाही. चांगलं खात जायचं. कधी मेथीवर देशी फवारते लोक शेतकरी. देशी फवारल्यावर मेथी महिन्यात येते. आणि ती मेथी सप्तेच्या पंक्तीला दिली आणि ती माळकऱ्यांनी लिंबू पिळून खाली. आता काय मी जसं पाहिलं देशी फवारत्या 10 वर्ष झाली अजून पाहिली सुद्धा नाही. काय खावा? काही माणसानं सकस खावं. आणि डॉक्टर साहेब लोकांना सल्ले द्यायचा, विटॅमिन युक्त पदार्थ लोकांच्या शरीरात वाढले पाहिजे, एनर्जी आली पाहिजे. एनर्जी. आता मी पहा त्याच्यामुळे 500, 300, 400 किलोमीटर प्रवास करून आलोय. फुल एनर्जी आहे का नाही? एनर्जी पाहिजे. काही खाण्यात कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. यानं फेकायचा तिच्या काळात, तिने फेकायला आणि तो गेला नामनाच्या काळात. त्या बामना नवरदेवाच्या ठेवून दिली. मला नवरी माझी गेला घेऊन. तो नवरदेव झाला चोपदार आणि आला आमच्या बोकांडी. काय करता? काही नवीन आलाच. आता एक फाजील पद्धत आली लग्नात. फाजील पैशाचा नाश. गेट करायचं, मध्ये रांगोळी, फुलं. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंब खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 100ला झालाय, नाही तर 35ला. त्याच्या मागे 7-8 सांग ते खांब्यासाठी लटकेल. ते नवरी मागे 2-4 मेकअप करेल याडपाट पोरी. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहरा फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं. बहरा फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो मैं चालू आता समजते. त्याच्या पुढे फुलं टाकी करे. बाटलीची बुद्ध टाका पिऊ नाही ते. चांगले गोल गुलाबजाम होते. पण त्या बापाचं काय केलं? गुलाबजामच लांब कोळा केला. काय गेलं तुमचं? आता गुलाबजाम कसे आले?
याच्यात जनतेचा विकास काय? मैदा तोच, आचार्य तोच. काही गरज होती? उलटा गोल गुलाबजामू टपा टपा म्हातारी माणसं तोंडात टाकायची. गुतला नागपुरीत मिळालं म्हातारं. काय गरज होती? काही बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते पहिले. कोणी झक मारली? राजा राजा इतका लांब, राणी एवढी. जेवायची पद्धत आता तर शर्टिंग करून पिया चप ताटली हातात घेत भात कान हे प्रेम बिम सगळं लबाड आहे. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, बढ़ जाएगा एक दिन काय डीजे लावायचे सगळं इथंच आहे. डीजे पुढे नाचणारा लोक घोडा लावतात, इथे टाळ घेऊन उभा राहणाऱ्याच्या पाया पडतात. प्रेम काय करतो दरिद्र? तू प्रेम करायचं काय? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणा नाही द्यावं. हृदयच कुठं राहिले तुमचं आहे ना? 90 पिऊ पिऊ हृदय का मध्ये? अरे प्रेम करायचंय का? मग करा ना. हर करो तापला पाहिजे. तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की काही कोंब दुख होतो का तो? तुमचं रक्त तापत का पण नाही? तापायला धर्मासाठी तापलंच पाहिजे. धर्मासाठी रक्त तापलं पाहिजे. कारण हिंदू धर्मासारखा जगात धर्म नाही. आयुष्याचा नाश करू नका. क्वाटरी बंद करा. मराल काय क्वार्टर पेतो, काय थोबाड वाकडं करतो, मुतो तो काय, रोखतो काय, मागून की चड्डी फाटेल. मग एक
कोण शिवी? नवरात्र केलं, 9 दिवस केलं, उपास केलं, काही वागण्यात फरक नाही. मग झक मारा उपास केला. प्रत्येक व्यक्तीनं माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा. हा देव. कशाला भावाभावाचं भांडण असावं, कशाला मित्राची दुश्मनी असावं? हे राजकारणी लोकांचं शिका आहे का? हुळ का सोडू का काही आहे? कसे गुन्ह्या गोविंदानं रंगती का नाही मंडळी? ती अशी किरकोळ गोष्टीला किंमत देत नाही. ती मोठी, त्यांचे विचार मोठे असतात. ते अशी किरकोळ कारकोळ गोष्टीला विचार. आणि राजकारणी लोकांनी कधी त्यांना ठेवा मारावं. मत मोडणी झालं का एका हॉटेलमध्ये बसून चहा प्यायला पाहिजे, पुन्हा तो विषय काढला नाही पाहिजे. गावाचं गाव पण पहा त्यांच्याकडे कसे मस्त, काय समाजाचं प्रेम आहे. आणि दिवाळीला आपलं कीर्तन आहे काय म्हणाले, हा प्रसाद आहे दिवाळीला. तुम्ही फ्रेश झाले ना, 2.5 वर्ष दुखणं गेलं तुमचं. आता मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत नाही. आता बदल होणं गरजेचं आहे. 1, फेविकॉल वापरणं, ती पत्रवळी बंद झाली पाहिजे. व्यक्तीनं झाड लावलं. 3, शेतकऱ्यांसाठी वाक्य सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. अशी जिरली आमची 1.5 महिना वर्ष. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. येता का मेला का उन्हातला. कोणी कदर नाही केली महाराज. गायक वादकांनी एवढे दिवस काढले वाईट. खरे त्रास फक्त गायक वादक तमाशावाले जागरण गोंधळावाले यांनाच झाले महाराज. बाकीच्यांना सगळ्यांना स्कीमा होत्या, अनुदान होतं, सगळे पैसे मिळाले त्यांना. 25% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यातली दागिने गेले महाराज. जगणं एवढं. आता ही 2 सुंदर मुलं आहेत, यांचं आयुष्य सगळं हातावर आहे. हात चांगले असतील तरच ते पखवाद. मग यांनी कशाला जपलं पाहिजे हाताला. कंपन्यांमध्ये पोरं कामाला गेले महाराज, पखवादे बोट गेले महाराज. आता पखवाद्याचं बोट गेलं, त्याचं जीवनच गेलं. कोणी रुपया नाही दिला महाराज. आता तुम्ही एवढे लखपती आहे, पाहिलीभर बाजरी तरी दिली का इंदुरीकरला? मी एवढा दुष्काळ काढला 1.5 वर्ष. नाही तमाशावाले महाराज बोलायची गोष्ट नाही, पण त्या लोकांची खरंच भयानक परिस्थिती झाली. दागिन्याने काय होतं महाराज? घर आहे, संसाराला काय लागत नाही. 2 माणसं जरी असले तरी 10 रुपयाची भाजी रात्री 150 रुपये कोथिंबिरीची जुडी आहे. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लय वाईट दिवस काढले भजनेने गायक. आता आपल्यासारखे तर सोडा. लॉकडाऊन मध्ये एकच माणूस सुखी राहिला महाराष्ट्रात, शेतकरी. त्याला नाही काय प्रॉब्लेम आला. तो हुशार आहे, त्याच्याकडे 10 पाहिल्या ज्वारी घरात आहे. लॉकडाऊनला घाबरत नाही. नोकरीवाल्यांची बाकी हाल. 1.5 लाख पेमेंट आणि रेशनच्या रांगेत 3 किलो देतील. त्याची बायकोचा अशी नाकानं कांदे सोलायची, आम्ही ते गहू कधी खात नाही. आणि त्याची पोळी सुद्धा चांगली होत नाही. आणि त्यांना तर ती अजिबात कशी जिरली. आणि तोच नालायक शर्टिंग करून 3 किलो दे रे. कुटीचं लग्न करायचे, कशी जिरली पहाटीच लग्न. एक जण मला, मी उठलो तो तुमच्या वाट्या वाजत होतो, तेव्हा नवरी गेली वाज. शेतकऱ्याला काय नाही फरक पडला. फुकाट तांदूळ मिळाले त्याने विकून टाकले. दाबाड बोलायचं ना, मी ऐकणाऱ्यांची नावं सुद्धा सांगितली. फुकाट तांदूळ मिळाले 10 रुपये किलो नाही टाकले. दुकानदारांना पॉलिश करून याच्या 40 ठोकले तांदूळ. तेच लॉकडाऊन शेतकरी घाबरत नाही. तो राजा आहे आणि त्याला फरकही पडत नाही. त्याची बायको गरक्याला गेली शेतात, 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली, गेला दिवस. नोकरीवाल्याची बायको काही इटा काढली ती घराच्या.
2 BHKच्या इटा उपशिती का तू? शेतकऱ्याच्या घरात ऍडजस्टमेंट आहे आणि शेतकऱ्याचा ऍडजस्टमेंट प्राणी कोणीच नाही. शेतकऱ्याची बायको एका पिठल्याचे 3 पिठले करते. हुशार ती, पाणी जास्त टाकी ती पातळ पिठलं, पाणी कमी करते घट पिठलं, एकदम कमी पाणी मोकळं पिठलं. गेलं 3 दिवस. किती दिवस गेले? 3. 4थ्या दिवशी दुधात फक्त लिंबू पिळते, दही त्याचं घुसळण करते. 5व्या 6व्या दिवशी आणि 6व्या दिवशी फक्त त्याच्यात मिरची टाकी ती कढी. 7व्या दिवशी अंडे. गेला आठवडा. बरं, शेतकऱ्याच्या घरी दुधाला तोटा नाही. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही आटली शिळी. बरं, शिळीला दूध आहे, बरं काढायला त्रास नाही. कोण नाही लर यो. चहा उकळत आला, बरं दूध यायला टाइम नाही. माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. खरंय का खोटं? शिवडीकरांचं कौतुक करावं का तुमच्याकडे कीर्तन ठरत? त्या राजकिरणांचं पहिलं कौतुक करावं की लोकांना दिवाळीत चांगलं ऐकायला मिळालं. आता दिवाळीला 2-3 पथ्य पाळा. श्रीमंतांना कवडीची मदत करू नका, पण गरीबाला थोडीफार मदत करा. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांनी दिवाळी करताना रस्त्याच्या कडेला अड्डे आहेत तुडीवाल्यांचे. पिठलं भाकरच द्या, पण एक दिवस जेवण द्या त्यांना. घर सोडलंय, बायका पोरं सोडली, लाडू नका देऊ त्यांना, करंजा नका देऊ. काय 15-20 लोक टोळी. एकदा मस्त पिठली भाकरी द्या, ते मरेपर्यंत सांगतील एक दिवाळी यांनी घातली. आणि दिवाळी फटाके मुक्त करा आणि कर्ज काढून लाडू खाऊ नका. दिवाळीला कपडे नाही घेतले आणि होळीला घेतले तरी चालतात. अज्ञानाची दिवाळी घालवा आणि ज्ञानाची दिवाळी आणा. अज्ञान घालवा. दिवे पेटवतो ना आपण, दिवे लावायचे कधी? तुम्हाला दिवाळी माहिती किती दिवस? कवाय 5 दिवस दिवाळी राहते. कोणते कोणते? गोवत्स बारस, धनतेरस, वैक नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. 6 दिवसाची दिवाळी आहे. गरीबाला मदत करा. वाढदिवस साजरी करताना केक कापायचा नाही, बुफे हार आणायचे नाही. एक पेनचं बॉक्स आणा आणि एका शाळेतल्या पोरांना द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल. एक गरीबाची मुलगी सायकलीवर 3 किलोमीटर शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. हाच वाढदिवस. आणि तुम्ही तरुण पोरं जरा वाढदिवस मापात करा. लय मास आटल्यावानी करू नका. नालायक डांबरी वाढदिवस करता लाज नाही वाटते तुम्हाला? जन्म तुझा हॉस्पिटलमध्ये झाला ना का हायवेला झाला? नालायक बापाची पहिलाच नाही. केक ठेवायचा डांबरीवर, सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी. तो मूत एकत्र करून पिते. हॅपी बर्थडे टू यू. कशाचा मा झाला रे तुम्हाला? नालायक विनोद नाही हा. कशाचा मा झाला? जरा धर्माकडे बघा, आपल्या संस्कृतीकडे बघा. वाढदिवस आहे ना, एका गरीबाच्या मुलाला पेन आणि वही घे ना. पटरी बेटा का नाना का वाढदिवस? मिशा तरी फुटला का तुम्हाला? मिशा दरिद्री अंडरपॅन्टला वा झाला 90 आणतो. हा विनोद नाही, इथं बदलच व्हायला पाहिजे. लग्न साधे करा, पोरं होतात. त्याला का नियम आहे का डीजे लावल्यावर सटा सटा होत्या? 80% शेतकरी आमदार साहेब फक्त मानानं कर्जबाजारी झाला. त्यानं मुलगी डॉक्टर करायला कर्ज काढलं ना, अजिबात आपली हरकत नाही, काढायलाच पाहिजे. तुमची मुलगी जर MBBS होत असेल, पोरगा PSI SP होत असेल, पोरगा इंजिनियर होत असेल, तर तुम्ही कर्ज काढायला अजिबात हरकत नाही. काय म्हणते तुम्ही? पण तुम्ही जर 1.5 एकरचा मांडव ठोकून डीजे लावून फेटे वाटून जर कर्ज काढायला लागले, तर तुमचे इतके हलकट तुम्हीच. अजून 5-6 वर्ष थांबा. पोरीच्या बापाने लग्नाची काळजी नाही करायची. पोरांच्या बापाची अशी रांग लागणारे पोरीनं तुमच्या दारात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या.
फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. आयुष्याचा नाश करू नका महाराज. तळतळीने बोलते. खरं सांगू महाराज तुम्हाला, इंदुरीकरचं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय. आणि आपल्या माणसांना कुणीतरी थोडंफार बोललंच पाहिजे. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला थोडं बोललं पाहिजे. तुम्ही आमचे आहात, निम्म तरी ऐकलं. आज 70 वर्षाचा म्हातारा जर मुलाच्या तोंडात नदीवर पाणी होतं असेल, याच्यापेक्षा काय वाईट प्रसंग असा. थरथरणारा बाप मुलाच्या तोंडात पाणी वाटतं, मुलाची गाग झालेली बाप उघड्या डोळ्याने पाहतात. अरे काय त्या बापाच्या नशिबात दुःख आहे. मुलाची गाग झाली, बापानं गुडघ्यात नेमकं गुतवलं, बाप पागल झाला.